नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोलगुरु या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. पोरांनो, आज जो झालेला आपला संयुक्त गट ब पेपर आहे, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा जो झालेला पेपर आहे त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे तर सोप्या प्रमाणामध्ये विचारलं गेलेलं होतं. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही एकंदरीत जर बघितले जेवढे आपण PYQ क्वेश्चन्स घेतलेले ना, त्या PYQ क्वेश्चनमधलेच हे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी काही मेहनत घ्यायची गरज पडलेली नसतीलच. आणि आय होप सो की सर्वांचा व्यवस्थितरित्या गणित हा विषय जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही तिला सोडवला असतील. तर चला, आता तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहे पुराणो, त्याची तुमची किती बरोबर आले आणि किती चुकलेले आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हाही आयोगाचा पेपर होतो त्याचं विश्लेषण आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर चला आपण जाऊया प्रश्नाकडे. चला पुराणो, पहिला प्रश्न बघा काय विचारलाय. पहिलाच प्रश्न तुम्हाला भूमितीवरती विचारला होता आणि प्रश्न पण एकदा नीट बघून घ्या. काय तर 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील म्हणतात. मग आता चौरसाकृती फरशा लागण्यासाठी पुराणो काय असायला पाहिजे, तर आपल्याला त्याचे काय असायला पाहिजे, क्षेत्रफळ. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आयताचे क्षेत्र म्हणजे काय असतात, लांबी गुणिला रुंदी. परंतु ते लांबी आणि रुंदी पुराणो मीटरमध्ये दिलं आहे आणि ज्या फरशा आहे आपल्याला त्या सेंटीमीटरमध्ये दिल्या आहे. मग याला कशामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार, तर याच्यामध्ये तुम्हाला सेंटीमीटरमध्येच कन्वर्ट करावं लागणार. आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 100 सेंटीमीटर. म्हणजेच याचा अर्थ 1800. मी तुमचा वेळ घेत नाही आहे, पटपट उत्तर सांगतो. 1800 गुणिला काय करायचं पोरांनो, 1200 करायचं आणि डिवाइडेड बाय ज्या फरशा आहे लागणाऱ्या चौरसाकृती फरशा आहे त्या घ्यायच्या. आता लांबी आणि रुंदीच्या दोन्ही आल्यामुळे 30 गुणिला काय करायचं आपण 30 करायचं. ओके, आता इथे लक्षात ठेवा 0 0 हे दोन्ही शून्य कॅन्सल केले. 3 1 3 3 6 18 होते, 3 1 3 3 2 6 होते, 12 2 24. मग मला सांगा 15 18 बाय आणि 15 18 18 बाय 12 लांबी आणि रुंदीला लागणाऱ्या फरशा किती असतील, तर टोटल फरशा लागतात पोरांनो 2400. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, चला समोरचा प्रश्न आहे पोरांनो. बघा, समोरचा प्रश्न हा तुम्हाला डिस्टन्स, स्पीड अँड टाईम याच्यावर दिलेला आहे. आता हा प्रश्न असा आहे, तासी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदामध्ये ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे. आता प्लॅटफॉर्मची लांबी सोडवताना पोरांनो तुम्हाला एक लक्षात घ्यायचं होतं की तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी माहीत नाही म्हणून x घ्यायची आणि आगगाडीची लांबी जी आहे पोरांनो ती किती घेतली आपण 700 बरोबर. आता जो तुम्हाला वेळ दिला आहे तो किती दिला आहे, 72 सेकंद दिला आहे आणि गुणिला तासी 80 किलोमीटर म्हणजे 80 म्हणजेच काय करायचं आपल्याला 18/5/18 घ्यायचं आहे. ओके, 18 1 18 18 चूक 72 5 चूक 20 होते पोरांनो आणि 8 2 16 होते. म्हणजे हे झाले 1600 मायनस किती घेतले पोरांनो आपण 700 घेतले. म्हणजेच आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी नक्की मिळणार. मग प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल, हे झाली 900 मीटर. येथे लक्षात 900 मीटर. जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 हे जर ट्रिक केलं असेल तर तुमचं उत्तर योग्य आहे. येथे लक्षात. चला तिसऱ्या प्रश्नावर जाऊया पोरांनो आपण. तिसरा प्रश्न बघा. आता हा बघा, मागच्या एक्झामला सुद्धा असाच प्रश्न एक रिपीट झाला होता. या एक्झामला हा प्रश्न तसाच रिपीट झालेला आहे पोरांनो. आता याला सोडवायचा काय होता तो एकदम सिंपलमध्ये सांगतो. याला कधीही पर्यायावरून सोडवायचा. कशावरून सोडवायचा, पर्यायावरून. आता बघा याच्यामध्ये मी काय करतो, पहिलं आणि जे शेवटला ऑप्शन आहे ते कट करतो, एक तर दुसरं आणि आपल्याला तिसरं घ्यायचं आहे. आता मी काय घेतो, तिसरा पर्याय घेतो. लक्षात घ्या पोरांनो, काय घेतो, तिसरा पर्याय घेऊन बघतो. मग तिसरा पर्याय मी घेतोय तर बघा याच्यामध्ये काय A आणि B येते का लक्षात, हे लीट लक्षात ठेवा. A आणि इथे काय घेतलंय पोरांनो B. मग A आणि B जर घेतोय तर याचा अर्थ A आणि B मधलं, तर आपल्याला पहिले काय करायचं, त्यांनी काय विचारलं की बघा काय म्हटलं, B वर किती लोक उतरले, म्हणजे प्रवासी स्थानक B वर उतरले तर किती लोक उतरले. तर मी काय म्हणतो याच्यामध्ये Bचं जे आहे पोरांनो ते उतरले असे लोक 275. ओके, आता 275च्या दुप्पट म्हणजे A हे किती असणार, तर जवळपास 550 असणार. हे नेहमी लक्षात ठेवा. असाच मागेही प्रश्न मी तुम्हाला सोडून दिला होता. ओके, आता याचा अर्थ बघा किती झाले, हे 550 झाले. आता समोर काय म्हणतात, स्थानक A पासून काही प्रवासी रेल्वेगाडीवर सुटते, B स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. C स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेले 40% प्रवासी उतरतात. आता तुम्हाला काय करायचं मुलांनो, आपण किती घेतले, हे 275 कुठे घेतले बघा, इथे दिसते तुम्हाला बी कुठे आहे, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात आणि 25% चढतात. मग याच्यामध्ये आपण अजून 25 ॲड करायचे म्हणजे 275 प्लस 25 किती होतात पोरांनो, ते होते 300.
येते का लक्षात? किती झाले? 300 प्रवासी हे जे आहे ते बी स्थानकावर आपले चढले असतील. आता समोरची गोष्ट आपण समोर बघा काय म्हणतात, तर सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात म्हणतात. सी स्थानकावर म्हणजे सी स्थानक घेतलं आपण. आता सी या स्थानकावर जर 40% प्रवासी उतरतात आणि 40 जर चढत असेल तर आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या किती असेल? 40% इतकी असेल म्हणतात. मग आपण घेऊन बघूया. मग आता याला बघा काय करायचं, हे झाले 300 पोरांनो, 300च्या काय करायचं आपण 40%. आता 40% उतरले तर किती टक्के लोक राहणार? 60% राहणार आहे. म्हणून इथं आपण डायरेक्ट 60 घेऊ. भागिले घ्यायचे पोरांनो 100 आणि प्लस घ्यायचे 40. येते लक्षात? आता बघा 0 0 कॅन्सल झाले, 6 चूक 24 झाले, 6 त्रिक 18 झाले. मग 18 म्हणजे हे झाले पोरांनो 180 प्लस जर आपण 40 घेतले तर किती होतात? 220 होते. किती होते? 220 होतात. मग आता 220 आपलं उत्तर बरोबर आहे का चेक करण्यासाठी आता बघा काय म्हणते, ए पासून काही प्रवाशावर एक रेल्वे गाडी सुटते आणि त्याच्यावर इथे बघा इथं तुम्हाला दिलं असेल ए वर चढलेल्या प्रवाशांची संख्या किती आहे? 40% इतकी आहे म्हणतात. ए वर म्हणजे ए स्थानकावर चढलेल्या प्रवाशांचे 40% इतकी आहे म्हणतात. जेवढी सीची आहे तेवढीच एची आहे. ते आहे की नाही आहे आपण चेक करू. एची किती होते पोरांनो? 550 होते. 550च्या जर आपण 40% घेतले, येते का लक्षात? 0 0 कॅन्सल, 4 5 20, हातचे उरले किती? 2, 4 5 20 आणि 2 किती झाले पोरांनो? 22. म्हणजे 220 बरोबर 220 झाले की नाही झाले? म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. एकदा नीट चेक करून घ्या, हे तुमच्या लक्षात येऊन जातील. चला पोरांनो समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला समोरचा प्रश्न एकदम सोपी पद्धती विचारला गेला था. आता याच्यामुळे तुम्हाला काय करायचं? सोडवा बघा काय करायचं. तर तुम्हाला जो हा प्रश्न दिला आहे, हा प्रश्न दिला आहे तुम्हाला जो बैजिक राशीवरचा आपण त्याला म्हणू शकतोय. आता याला सोडवताना काय करायचं? कोणता फॉर्म्युला यूज करायचा? सिंपल आहे पुराणो. काय करायचं? ए मायनस बी करायचं आणि ए प्लस हा बी करायचा. येतो काय लक्षात? आता याच्यामध्ये तुम्हाला इथं फक्त ए मायनस बी आहे म्हणजे इथं एकंदरीत ए मायनस बी काय होणार? कॅन्सल होणार. मग उरलं काय पुराणो? ए प्लस बी. ए म्हणजे काय असेल? हा ए झाला, हा बी झाला. तर काय करायचं होतं पोरांनो? 303.49 प्लस हा किती आहे? 0.51. येते का लक्षात? या सर्वांची जर बेरीज केली 3.49 प्लस 0.51 केलं तर उत्तर किती येणार? 4.00 येणार. म्हणजेच तुमचं उत्तर पोरांनो किती येणार? 4 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक हे जे आहे 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यस. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. पेपर एकदम सोपा होता पोरांनो, काहीच कठीण नव्हता. आता समोरचा प्रश्न काय म्हटलाय? भूषण, हे लक्षात घ्या बघा काय म्हटलंय? भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून जातो. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करतो? म्हणजे वर्क अँड टाईमवरचा हा प्रश्न होता. आता पोरांनो बघा याला शॉर्टकटमध्ये मी कसं सांगितलं तुम्हाला सोडवायला. आता भूषण जो आहे एक काम किती दिवसात करतो रे? 80 दिवसात. म्हणजेच भूषणचे काम पोरांनो काय करायचं तुम्हाला? भूषणचे काम किती येणार? 10 किती येणार? 80. ओके. मग तो 10 दिवसात चालला गेला म्हणजे याचा अर्थ 10 × 10 10 × 80 म्हणजे 1/8 काम होतं. आता त्याचे शिल्लक काम लक्षात घ्या आपल्याला. भूषणचे शिल्लक काम म्हणजे किती येणार पोरांनो? शिल्लक काम किती येणार? 7/8 म्हणजे दोघांमधला फरक. कुणाचं? भूषणचं. आता भूषणचं शिल्लक काम कोणाला करायला लागणार होतंय? कोणाला करायला लागणार आहे? तर नीरजला करायला लागलं. म्हणून नीरज ते काम बरोबर. काय करायचं पोरांनो? 35 याला उलट करा. उलट करायचं म्हणजेच गुणिले किती करायचे? 8/7 करायचे. 7/5 35 5/8 40. किती दिवसात करणार तो? तर तो करणार पोरांनो 40 दिवसात करणार. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार रे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार. ओके. चला नंतरचा प्रश्न पोरांनो बघा. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय किती आहे रे? 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा, नीरजचे सरासरी वय किती आहे? 33 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असणार? पोरांनो 10 वर्षानंतर नीरजचे वय विचारलंय तुम्हाला. म्हणून काय करायचं हे लक्षात घ्या. तिघांचे वय विचारलंय म्हणून 33 गुणिले करायचे 3 3 त्रिक 9 म्हणजे हे झाले पोरांनो 99. येते लक्षात?
आता तुम्हाला काय म्हणायचं, 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे वय किती होते म्हणते, 34 वर्ष होते 5 वर्षापूर्वी. आलं का लक्षात. मग त्यांचं आजचं वय जर काढायचं असेल तर बघा 5 वर्षापूर्वी म्हणजे 34 गुणिला करायचे आपल्याला 2. येते का लक्षात पोरांनो. 34 गुणिला जर 2 केले तर 34 दोन्ही 4 दोन्ही किती होते 8 होते आणि 3 दोन्ही किती होते 6 प्लस करायचे पोरांनो याच्यामध्ये 10. कारण लक्षात ठेवा हे 5 वर्षापूर्वीचे होते. 5 वर्षापूर्वी दोघांचं वय आणि आज 5 दोन किती होते 10 म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये वाढ करायची. हे किती होणार पोरांनो 78 होणार. म्हणून 99 मायनस काय करायचे 78 करायचे. मग 99 मायनस 78 केले तर किती आले 21. बरोबर आहे. मग आपल्याला कोणाचं वय भेटते, नीरजचे वय भेटते. नीरजचे वय बरोबर किती आले पोरांनो 21 वर्ष. मग त्याचं किती वर्षानंतर विचारले 10 वर्षानंतर म्हणजे याच्यामध्ये प्लस 10 आपण केले तर किती होते 31 वर्ष. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार. काहीच कठीण नव्हता प्रश्न. ओके चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा मी दरवेळी यावर एक ना एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला असतात पोरांनो, दरवेळी विचारला असतात. बरोबर आहे. तुम्ही जर एकंदरीत बघितला तर पाय चार्टवर आपल्याला नेहमी एक क्वेश्चन विचारला जातो. आता बघा जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न जर 40,000 रुपये असेल तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे. आता तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय विचारलं पोरांनो घर भाडे. मग घर भाडे किती आहे, घर भाडे 110. बरोबर लक्षात घ्या घर भाडे किती आहे पोरांनो 110. त्याच्यानंतर घर भाडे झाल्यानंतर काय येतं पोरांनो किराणा किती आला 90 आणि त्याच्यानंतर प्रवास किती आला 70. टोटल याची बेरीज घेतली 0 9 1 10 7 17 7 चला 1 1 2 किती झाले 270. मग तुम्हाला करायचंच काय पटकन 40,000 गुणिला 270. आता वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचं माप टोटल किती येतात 360 येते. म्हणजेच भागीला किती घ्यायचे पोरांनो आपण 360 करायचे. 0 0 कॅन्सल. 9 त्रिक 27 9 चूक 36 4 1 4 3 1 3 म्हणजेच किती येणार पोरांनो टोटल येणार 30,000 रुपये. ठीक आहे. तर याचा अर्थ वर्तुळाकृती अवलोकन करून पाहतो वर्तुळ आकडे अशा कोण दर्शवलं असेल तर कितीचा खर्च येईल टोटल येणार 30,000चा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येतील. पोरांनो तुम्हाला पेपर हा नक्कीच सोपी गेला असेल यात काही शंका नाही आहे. ओके चला ओके चला बघा प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे पोरांनो बघा काय म्हटलं या प्रश्नामध्ये. बघा समोरचा प्रश्न आहे 88. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली तर या व्यवहारामध्ये काय झाले म्हणते, नफा झाला की तोटा झाला. आता हा प्रश्न सोडवायचा कसं होतं एकदम सोपी होता. अरे काहीच करायचं नव्हतं तुम्हाला. काय घ्यायचं पुराणो अने जेव्हा ती वस्तू घेतली असेल तर माहिती होती का नाही तर कितीला भेटली आपण 100 रुपयाला. मग त्याच्यावर त्यांनी 10% नफा करून दुसऱ्याला विकली म्हणजे 10% नफा म्हणजे 110 भागीला घेतले 100 आणि गुणेला तोटा कितीला पुराणो 90 म्हणजे परत तीच वस्तू तिला परत विकली पण ती कितीने विकली 10% तोट्याने विकली म्हणून काय येईल पुराणो 90 भागीला येणार 100. येते लक्षात. आता मला सांगा 100 100 कॅन्सल 0 0 कॅन्सल म्हणजेच किती झाले 99. आता मला सांगा जेव्हा त्यांनी ती वस्तू घेतली होती बरोबर आहे त्याच्यात तेव्हा त्याला किती नफा झाला होता 110. परत ज्याला विकली त्यानंच त्यांना काय विकली 90 म्हणजेच 10% तोट्याने विकली. आलं का लक्षात पोरांनो. म्हणजे याचा ती वस्तू पडली कितीला 99ला मग तिला नफा सुरुवातीला किती 110. मग मला सांगा 110 मधून जर 99 मायनस केले पोरांनो तर किती झाला 11% तिला नफा झाला ना रे. किती झाला 11% नफा झाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यस. चला पोरांनो समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा. आता सफरचंदचा प्रश्न आलेला आहे. आलं का लक्षात. हा मागच्या वेळेस पण आला पोरांनो. मी एक ट्रिक तुम्हाला सांगितलं काय करायचं होतं. समीरने एकूण रुपये 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदवर काय म्हणलं त्याला जर प्रत्येक सफरचंदवर 3 ची जर सूट मिळाली असती तर तो 25% बघा काय म्हणतात 25% अधिक सफरचंद करू शकतो. म्हणजे अधिक जे आहे 25% सफरचंद खरेदी करू शकला असता तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले होते.
बुडात त्यांनी किती सफरचंद खरेदी केले. आता पोरांनो बघा, असा जर प्रश्न आला असेल तर याच्यासाठी एक मी ट्रिक्स तुम्हाला बनवली होती. काय करायचं, एक सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगतो काय होती. ती ट्रिक्स अशी होती पोरांनो, मूळ संख्या, हे बघा, मूळ संख्या बरोबर एकूण खरेदी आणि भागीला काय घ्यायचं पोरांनो, 3 गुणिले 5. नेहमी ट्रिक्स लक्षात ठेवायची. ठीक आहे, जे कोणती संख्या असेल तर त्यावेळेस लक्षात 3 गुणिले 5 करायची. ओके, आता एकूण खरेदी किती आली पोरांनो, 360 तुम्ही घेतली. 360 गुणिला तुम्हाला काय करायचे, 3 गुणिले 5 करायचे. हे ट्रिक्स नेहमी लक्षात ठेवायची. मग याचा अर्थ 3 1 3 येणार, म्हणजे 12 3 36 होते पोरांनो. म्हणजे हे झालं 120. 120ला जर 5ने भाग दिला तर किती येणार, 24. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक तुमचा 1 हे योग्य उत्तर येणार. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. याच्याबद्दल डिटेल ॲनालिसिस तुम्ही देणार आहे पोरांनो, पण हे नेहमी ट्रिक्स लक्षात ठेवायची. शॉर्टकटमध्ये तुमचं उत्तर निघून जाईल. ओके, यस. चला, समोरचा प्रश्न असा आहे पोरांनो. समोरचा प्रश्न बघा काय म्हणताय, 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11ने भाग जातला. आता याच्या वेळेस याच्या आधी मागं तोच प्रश्न विचारला गेला होता. सेम प्रश्न आता असा विचारला गेला होता. तर मला सांगा, 150 पोरांनो लक्षात ठेवा, 150च्या समोरची अशी संख्या कोणती आहे की 150च्या अशी समोरची संख्या की ज्याला 11ने भाग जाऊ शकतात. सर 154 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 500च्या आधीची अशी कोणती संख्या आहे ज्याला 500च्या आधी जिल्ह्या 11ने भाग जाऊ शकतात. सर तुम्ही म्हणाल तर ते आहे सर 495, बरोबर आहे. मग मला सांगा पोरांनो, 495 मधून काय म्हटलं मी, 495 मधून जर 154 मायनस करा आणि डिवायडेड बाय काय करायचे, आपल्याला 11 करायचे. एकदम सिंपल फंडा सांगतो तुम्हाला काय करायचे. आणि जी संख्या येत असेल त्याच्यामध्ये नेहमी +1 करायचा. आता मला सांगा, याच्यातून जी संख्या गेली तर किती येणार, 4 मधून 5 मधून जर 4 गेले किती आले पोरांनो, 1. 9 मधून जर 5 गेले किती आले रे, 4. इथे किती उरले, 3. 341 भागिले किती, 11 प्लस करायचे पोरांनो 1. नेहमी लक्षात ठेवायचं. 11 1 11, 11 3 33, उरला किती 1. 11 1 11 म्हणजेच 31 + 1 तर किती येणार पोरांनो, 31 + 1 म्हणजे किती येणार, 32. येते लक्षात, 31 + हा 1 म्हणजे किती येणार, 32. नेहमी लक्षात ठेवा, अशा पद्धतीचं उत्तर काढायचं, तुमचं उत्तर परफेक्ट येऊन जाणार. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. चला, बोर्ड मास ठरल्याप्रमाणे आयोगाचा नेहमी बोर्ड मासवर एक ना एक क्वेश्चन असतोच पोरांनो. आणि हा बोर्ड मासवरचा क्वेश्चन सोडवायचा कसा, तर सर्वांना माहिती आहे. आता प्लस म्हणजे काय होते बघा, इथे दिले आहे तुम्हाला प्लस. तर काय करायचं बघा ना, 15 पोरांनो बघा रे, 15 मायनस म्हणजे काय होतं रे, मायनस म्हणजे होते गुणिला किती घेतले आपण, 3. आता प्लस बघा, प्लस कुठे दिसते, प्लस प्लस प्लस, हा प्लस म्हणजे काय होते, मायनस. ओके, मायनस किती येणार पोरांनो, 10. गुणिला म्हणजे ते भागीला किती आले पोरांनो, 5. आणि परत भागीला म्हणजे काय होते, भागीला म्हणजे ते प्लस आले पोरांनो 5. आलं का लक्षात. आता याला सॉल्व्ह करायचं नाही. 15 3 किती होते, 45. 5 1 5, 5 2 10 म्हणजे +5 मायनस करायचे पोरांनो 2. 45 + 5 किती झाले, 50. 50 - 2 किती आले पोरांनो, 48. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात. एकदम सोपी पेपर होता, एवढा पण कठीण होता जेवढा तुम्हाला वाटत असेल पोरांनो. ठीक आहे, चला आता हा जर प्रश्न बघितला याच्यामध्ये, तर या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनी काढलं असेल, यामध्ये काही शंकाच नाही आहे. ठीक आहे, तर पटकन याचं उत्तर काय येईल पोरांनो, चला याचं उत्तर काय येईल, 3 नंबरचं उत्तर येऊन जातात. चला, हे सर्वांना माहिती आहे, ABCD मी इथे काढत नाही, तुम्ही एकदा त्याचं हे करून टाकाल. चला परत वर्क आणि टाईमवर दुसरा अजून एक प्रश्न विचारला आहे बघा. काय म्हणते, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. पोरांनो याला सोडवायच्या वेळेस काय करायचं तुम्हाला, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा जर बनवत असेल, 6 मजूर काय असेल, 4 दिवसात काय असेल, 9600 विटा बनवतात. 9600 विटा बनवतात, तर याचा अर्थ 18 मजूर 2 दिवसात, ठीक आहे, 2 दिवसात किती विटा बनवतील. काय करा पोरांनो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, पटकन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची याच्यामध्ये. मग x बरोबर काय करायचं, 9600 गुणिला हे ते पोरांनो 18 गुणिला करायचे 2 आणि डिवायडेड बाय किती होते, 6 गुणिला करायचे आपल्याला 4.
येते लक्षात. चला पटापट काढाकाढी करून टाका. 6 1 6 साइन त्रिक 18, बे एक बे बे दुरी 4, बे चूक 8 होते, बे आठी 16 होते, म्हणजे हे 4800. 8 त्रिक 24, 3 चूक 12, म्हणजेच पोरांनो 1,44,000 याचं उत्तर असायला, सॉरी 14,400. बरोबर किती यायला पाहिजे? 14,400. ठीक आहे. चला कुठे दिसते तुम्हाला याचं उत्तर? 14,000. हां 14,400 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार. यस. चला सर्वांनी एकदा चेक करून घ्या तुमचं उत्तर तुम्ही काढलेलं बरोबर आहे की तर चेक आहे, म्हणजे चुकलं आहे. समोरचा प्रश्न असा आहे पोरांनो बघा, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडत असेल तर ट्रेनची लांबी शोधा म्हणतंय. काय म्हटलं त्यांनी? 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन जर 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडत असेल ट्रेनची लांबी परत त्यांनी 2-2 प्रश्न 2-2 प्रश्न विचारले आहे पोरांनो, लक्षात घ्या. मग याचं परत काय येणार? डिश टी व्ही आपलं अंतर बरोबर काय म्हटलं त्यांनी विचारलं ना, अंतरच म्हणजे लांबी म्हणजे काय होतं? अंतर पोरांनो किती येईल? 9 गुणिले 54 गुणिले काय घ्यायचे? 5/18 येते. 18 1 18, 18 त्रिक 54 होते, सर्वांना माहिती आहे. 18 1 18, 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, 15 9 135. किती ते पोरांनो? 135 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार. चला नंतरचा प्रश्न आहे वयवारी नाही सॉरी नातेसंबंधीवरती. बुद्धिमत्तेचा प्रश्न होता पोरांनो. नातेसंबंधाचा प्रश्न बघा काय म्हणतात. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले तेव्हा ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे, म्हणजे याचा अर्थ रामूची पत्नी, हे लक्षात घ्या पोरांनो, रामूची पत्नी आणि सचिनची पत्नी ह्या दोघी कोण झाल्या पोरांनो? ह्या दोघ्या बहीण आहे. मग याचा अर्थ हे जर बहीण असेल तर रामूची सचिनची पत्नी कोण लागेल? तर ती मेवणी लागते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. काही कठीण नव्हता पोरांनो, एवढा मोठा प्रश्न काही कठीण नव्हता. म्हणजे आजचा जो पेपर बघितला तर ॲव्हरेजमध्ये पेपर होता. चला आता हा प्रश्न बघा पोरांनो, थोडासा याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन होते डिफिकल्टीज, त्यातला हा अजून एक तो आधीचा एक होता. आता बघा खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाची उत्तर द्यायचे तुम्हाला. ABCDE आणि F या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या सोय मूल्यमापन सेम ॲज इट इज प्रश्न विचारला गेला होता. तुम्ही जरी पाठ करून ठेवला असता तरी त्याचं उत्तर सांगू शकले असते पोरांनो. काय म्हटलंय? मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतलेला आहे. आता याच्यामध्ये बघा एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहे म्हणतात, म्हणजे एचे जे गुण आहे ते सीच्या अगदी वर आहे. येते का लक्षात? त्याच्यानंतर विज्ञानातील गुण जे आहे ते एफच्या अगदी वर आहे, म्हणजेच एफ आणि इथे कोणाला पोरांनो? सी. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. सी म्हणजेच याचा अर्थ एच्या वरती कोण येणार? एफच्या वरती कोण येणार? एच्या वरती एफ येणार. एफच्या वरती पोरांनो कोणाला? हा सी आला. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे म्हणतात, परंतु गणितातील डी पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले, परंतु डी प्रमाणे गणितात प्रगती नाही. तर गणितात सी व डी मध्ये कोणी नाही म्हणतात. सी आणि डी मध्ये कोणी नाही. इथे बघा लक्षात घ्या, सी आणि डी मध्ये कोणी नाही, म्हणजे याचा अर्थ इथे कोण असेल? सी आणि डी मध्ये कोणी नाही आहे. तर सी आणि एच्या मध्ये कोणीही नाही आहे. सी आणि ए त्याच्यामध्ये कोणीच नाही आले, हे लक्षात घ्या. म्हणजेच याचा अर्थ याच्यावर कोण येणार पोरांनो? हा बी येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक लक्षात घ्या, तर बी हे त्याचं योग्य उत्तर होतं. एकदम सोपी साधा सरळ प्रश्न होता, काही वेगळा नव्हता. तुम्ही जर याला व्यवस्थित काढलं असताना तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक.